तर जय शिवराय भावांनो, आपण आता आजचा आपला ब्लॉग सुरू करत आहे, ब्लॉग नंबर 2. आणि आपण आज माल घेतला आहे, ड्रॅगन फ्रूट घेतला आहे, डाळिंब घेतला आहे, पेरू घेतला आहे, संत्री मँडरिन घेतला आहे आणि देशी गाई 2 कॅरेट घेतला आहे. तर तुम्हाला माल घेतलेला माल तुम्हाला मी दाखवीनच. त्याआधी एक नवीन व्यवसाय चालू करतात का नाही, व्यापार थोडा अडकायला लागला. नवीन व्यापार चालू करते का त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. नवीन व्यापार चालू करायचा असेल ना ज्यांना तर त्यांनी पहिला स्पॉट महत्त्वाचा नाही. स्पॉट तुम्हाला फ्रूटचा धंदा असाय त्याला कुठं पण धंदा होतो, पण सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, मालाची क्वालिटी आणि तुमचा स्वभाव पण महत्त्वाचा. पहिलं मालाची क्वालिटी महत्त्वाची आणि दुसरा तुमचा स्वभाव. जागा तुम्हाला असू द्या नसू देत, तुम्ही हळूहळू त्यात तुम्हाला ते धंदा होत जातच. मालाची क्वालिटी जर चांगली असेल ना तर तुम्हाला गिऱ्हाईक हुडकत येईल. जर साधा माल ठेवला तर गिऱ्हाईक तुम्हाला हुडकावं लागेल, कस्टमर. आणि जरी हुडकलं तर त्याला लय बार्गेनिंग करावं लागतं. साध्या मालाला चांगला माल ठेवला तर त्याला जास्त बार्गेनिंग करावं लागत नाही आणि माल पण विकला जातो लवकर. आपण घेताना चांगला माल घ्या. थोडा महाग असतो थोडा, पण चांगला माल कसा आहे, आठवडा 15 दिवस महिना. सफरचंद तर चांगले घेतले ना 15 दिवस महिनाभर. संत्री ती मँडरिन म्हणतात त्याला, बारकी गोल असते मँडरिन, ती पण 15 दिवस राहते. केळी साधी केळी थोडा कमी दिवस राहतात. देशी केळी थोडं 4-5 दिवस टिकून राहतात. केळी घेताना जरा कच्ची घ्यायची. आणि दुसरं म्हणजे आंब्याचा सीझन चलले तो चांद तक नाही तो जमीन तक. आंब्याचा सीझन लय रिस्क आहे. आंब्या सीझन करताना रिस्क घ्यावा लागतो लय. त्यामुळं मी तर एकच सांगेन, जे महाराष्ट्रातली पोरं बघतात ना, मराठी म्हणा किंवा आपली दुसरी पण, त्यांना एकच सांगेन, धंदा फ्रूटचा चालू करायचा असेल ना तर एक नंबर सगळ्यात ऑप्शन आहे. सगळ्या नोकरीपेक्षा तर फ्रूटचा धंदा मी म्हणतो 10 नाही 100 पट्टीनं बरा आहे. का माहिती आहे का, पैसा भरपूर आहे आणि ताप आहे थोडा आणि टेन्शन नाही हो. कधी पण चालू कधी पण बंद. आता म्हणलो तर आता सुट्टी घेऊ शकतो. मला कोण विचारणार मालक नाही काय नाही, स्वतः मालक आहे मी. आणि ज्यावेळी 20 वर्षात होतं ना त्यावेळी आपल्याकडे काय नव्हतं. आता माझं वय 25 आहे. आता माझ्याकडे ही दिसते ना तुम्हाला, ही पिवळी गाडी, ती पण माझ्याकडे आहे. आणि स्वतःची गाडी आहे मॅक्झिमा, बजाज मॅक्झिमा. ह्याच्या व्यतिरिक्त आणि माझ्याकडे दुसरी एक गाडी आहे ज्युपिटर. या दोन्ही गाड्या मी ह्या एका वर्षातच घेतलेल्या आहेत. म्हणजे त्या ज्युपिटरला दीड वर्ष झालं असतील, पण हे गाडीला तर मी आत्ताच घेतलं आहे, 6 महिने झाले. हे दोन्ही फ्रूटच्या